नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही साखर दूध भात शेवयाचा तर खाल्ला असेल, पण आज आपण शेवयापासून तिखट खिचडी भात किंवा उपमा असं आपण नाश्त्यासाठी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण शेवया घेतलेल्या आहेत. शेवया आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. तर आता आपण थोडंसं तेल किंवा तूप आपण टाकू शकतो. तर त्यामध्ये टाकलेलं आहे आणि आपण याला व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. असं फ्राय करून थोडासा कलर येऊपर्यंत फ्राय करायचं आणि आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपण काढून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी देऊया. फोडणी देण्यासाठी आपण तेल टाकलेलं आहे. तेल टाकून त्यामध्ये आपण थोडंसं जिरे टाकूया. जिरे टाकून आपण मोहरी टाकूया आणि मोहरी आणि जिरे व्यवस्थित आपण तुडतुडू देऊया तेलामध्ये. त्यानंतर एक बारीक कांदा आपण कापून घेतलेला आहे. तर कांदा आपण त्यामध्ये चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजून घेऊया आणि कांदा चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यानंतर आपण एक टोमॅटोही कापला आहे. तर टोमॅटोही आपण त्यामध्ये टाकून घेऊया. तर असं टोमॅटो टाकलेला आहे. तर कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घेऊया आणि शेंगदाणे आपण टाकूया. एकदम खमंग अशी चव आपल्याला त्या नाश्त्यासाठी खिचडीला येणार आहे शेवयापासून जे आपण बनवणार आहोत. तर थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये टाकून घेऊया. तर अशा प्रकारे आपण कांदा कोथिंबीर शेंगदाणे आहेत टोमॅटो आहे व्यवस्थित आपण भाजून घेऊया तेलामध्ये. त्यानंतर चवीसाठी असं आपण एक धना पावडर चमचा टाकूया. अर्धा चमचा आपण हळद टाकूया आणि तिखटसाठी आपण लाल हिरवी मिरची किंवा लाल काळं तिखट असं टाकू शकतो आवडीनुसार. तर एक चमचा तेही आपण टाकलेला आहे. तर व्यवस्थित आपण मसाला बनवून घेतला आहे. तर आपण फोडणीमध्ये पाणी टाकूया भात शिजवण्यासाठी. तर आपण शेवयाचं नंबर 1 अशी तिखट खिचडी भात बनवणार आहोत. तर आपल्याला जेवढं पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. पाणी असं मस्त उकळलेलं आहे फोडणी आपली. थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि चवीप्रमाणे मीठ टाकूया. शेवयांना मीठ असतं त्यामुळे जास्त मीठ टाकू नका, खरट होऊ शकते. तशा प्रकारे आपण थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण जे फ्राय केलेल्या शेवया आहेत ते शेवया आपण टाकून घेऊया. तशा प्रकारे शेवया टाकून घेऊया. व्यवस्थित ते सर्व मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून आपण एक 5 ते 10 मिनटासाठी आपण हे शिजून देऊया आणि एक 5 मिनटासाठी आपण याला थोडंसं झाकूनही ठेवू शकतो, ज्यामुळे चांगल्या प्रकारे आपली खिचडी शिजेल. तशा प्रकारे मस्त असं आपण शेवयाची खिचडी बनवलेली आहे तिखट. तुम्हीही घरच्या घरी बनवून खाऊ शकता. एकदम चांगलं झटपट आणि एकदम लवकर होणारी. जसं की भूक लागली असेल तर 5 ते 10 मिनटामध्ये आपण हे बनवून अशा प्रकारे खाऊ शकतो. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी लागली. आणि थँक्स फॉर वॉचिंग.